नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 21 ते 27 ऑक्टोबर 2025 चे भविष्य भाकीत। मोठ्या पक्षात फूट पडण्याची शक्यता, काही देशांना युद्धाला सामोरे जावे लागेल, अतिरेकी कारवाया, स्फोटक घटना, युती आघाडीमध्ये फूट, मोठा पक्ष फुटण्याची शक्यता, शेअर मार्केटमध्ये घसरण, सोन्या चांदीच्या भावात घट, स्त्री व कलाकारांना प्रतिकूल काळ। दिनांक 21 ऑक्टोबरच्या अमांत कुंडलीमध्ये मेष लग्न उदित असून सप्तम स्थानी तुळ राशीत चित्रा नक्षत्रात अमावस्या येत आहे। सप्तमात रवी, चंद्र आणि मंगळ, चतुर्थात गुरु, पंचमात केतू, लाभात राहू, षष्ठात शुक्र व व्ययस्थानी शनी नेपच्यून अशी ग्रहस्थिती आहे। एकूण ग्रहस्थितीचा विचार करता सप्तमातील मंगळयुक्त अमावस्या मोठ्या युद्धासाठी परिणामकारक राहणार आहे। काही देशात या काळात मोठे युद्ध भडकण्याची देखील शक्यता राहील। शेजारील देशांकडून सीमेवर घुसखोरी किंवा मोठ्या कुरापती काढल्या जातील। पोलीस आणि लष्कर यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल असून जवानांवर देखील हल्ले होतील। रशिया, युक्रेन, इस्रायल, इराण युद्धाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून युरोप खंडात अशांतता निर्माण होईल। याच काळात मोठे हवाई हल्ले किंवा विमान दुर्घटना या काळात संभवते। राजकीय क्षेत्रात देखील मोठे बदल या काळात संभवतात। युती आघाडीमध्ये मित्रपक्षांचे वादविवाद, मतभेद वाढतील। युती व आघाडीमध्ये फूट पडेल। मोठ्या पक्षात फूट पडण्याची देखील या काळात शक्यता राहील। काही राज्यात सत्तापालट देखील होण्याची शक्यता राहील। मोठ्या राजकीय व्यक्तींवर भ्रष्टाचाराचे आरोप होतील। काही राजकीय व्यक्ती तुरुंगवास किंवा मृत्यू या काळात संभवतात। राजकीय क्षेत्रात मोठ्या नाट्यमय व अनपेक्षित घटना या काळात होण्याची शक्यता असून याच काळात मोठे पक्ष फुटण्याची देखील शक्यता आहे। या काळात मोठे शाब्दिक वाक्ययुद्ध रंगण्याची देखील शक्यता राहील। अनेक प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून देखील आंदोलने होतील। या काळात मोठे खेळ स्पर्धांचे आयोजन होईल। भारतीय खेळाडूंना मोठ्या स्पर्धेत या वेळेला चांगले यश मिळेल। चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे। माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा। याच काळात चतुर्थातील गुरुमुळे अनेक प्रकारचे मंदिरे, ऐतिहासिक वास्तूंचे पुनर्निर्माण होईल। राम मंदिराचे काम या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे। याच काळात शेअर मार्केटमध्ये देखील मोठी घसरण होण्याची शक्यता असून सोन्या चांदीच्या भावात देखील मोठी घट या काळात होईल। यावेळी मोठे सण, उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होतील। दसरा आणि दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठात यावेळी मोठा उत्साह दिसणार आहे। मोठ्या कलाकारांवर कायदेशीर कारवाया या काळात होणार आहे। कलाकार किंवा चित्रपटांवरून मोठे वादविवाद होतील। शुक्र नीच राशीत षष्ठ स्थानी शनी नेपच्यूनच्या प्रतियोगात असल्यामुळे स्त्रीवर्ग कलाकारांसाठी हा काळ प्रतिकूल राहणार आहे। स्त्रियांवरील अत्याचाराच्या, विनयभंगाच्या घटना या काळात वाढण्याची शक्यता राहील। या काळात सेक्स रॅकेट उघडकीस येण्याची देखील शक्यता आहे। या काळात वादळे, अतिवृष्टी, पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमधून देखील मोठे नुकसान होण्याची शक्यता वाटते। भूस्खलन किंवा दरड कोसळणे, हिमस्खलन यांसारख्या घटना या काळात मोठ्या प्रमाणात संभवतात। याच काळात मोठी विमान किंवा जहाज दुर्घटना होण्याची देखील शक्यता आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।